Students, today we are learning chapter number 5, substances in the surroundings, their states and properties. सभोवतालचे पदार्थ, त्यांच्या अवस्था आणि त्यांचे गुणधर्म हा धडा आता आपण अभ्यासणार आहोत. What is meant by substance? Substance means पदार्थ. See, this is water. Water is a substance. This is glass. Glass is also a substance. Sugar. This is sugar. Sugar is a substance. This is sugar. Sugar is a substance. This is bowl. Bowl is also a substance. This is gas. Gas is also a substance. There are 3 states of substances. First, solid. Second, liquid. Second, liquid. And third, gases. We are learning how change of state of substances. Change of state of substances means solid is converted into liquid. Liquid is converted into gases. On the other hand, gases is converted into liquid. Liquid is converted into solid. पदार्थाचे अवस्थांतर म्हणजेच काय? जेव्हा एखादा सॉलिड हा लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो, लिक्विड गॅसेसमध्ये कन्वर्ट होतो, गॅसेस लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो, लिक्विड सॉलिडमध्ये कन्वर्ट होत असतो. यालाच आपण पदार्थाचे अवस्थांतर म्हणतो. आता आपण हेच प्रयोगातून शिकणार आहोत. नाउ वी आर स्टडीइंग दिस विथ एक्सपेरिमेंट. नाउ सी, दिस इज अ कॅन्डल. Candle is a solid state. Now I am burning this candle. See, we observe. Then wax is made. Now wax is melting here. Then it is converted into liquid state. This liquid wax is converted into solid wax. This is solid wax. See, first it is liquid in state. See this is solid wax. After heating, it melts in so wax is melted, then it converted into liquid state. The liquid state is converted into solid wax, that is solid state. See this. Solid. This is sanitizer. This is in liquid state. This is sanitizer. This is sanitizer. This is in liquid state. When I am pressing the switch, then it is converted into gaseous state. Substance changes from one state to another state. This process is called change of state of substance. म्हणजेच पदार्थाचे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे यालाच पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. नॅफ्थॅलिन बॉल्स. नॅफ्थॅलिन बॉल्स म्हणजेच डांबर गोळ्या. डांबर गोळ्या आपण कपड्यांमध्ये ठेवतो. कपड्यांमधील जे बॅक्टेरिया असतात ते नाहीसे होण्यासाठी या डांबर गोळ्यांचा वापर केला जात असतो. तसेच कॅम्फर
कॅम्फर म्हणजे कापुराच्या वड्या, ज्या आपण देवपूजेसाठी वापरतो. या जर आपण ताटात ठेवल्या तर कालांतराने त्या नाहीशा होतात, म्हणजेच सॉलिड स्टेटमधून गॅसेस स्टेटमध्ये त्या गेल्या. डांबर गोळ्या, नॅफ्थॅलिन बॉल्स, कॅम्फर म्हणजेच कापराच्या वड्या यांचे हे दोन्ही सबस्टन्सेस सॉलिड स्टेटमधून गॅसेस स्टेटमध्ये जातात. The state of a substance changes if it is heated or cooled. Every substance in our surroundings is found in either the solid, liquid or gaseous state. सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस यांच्या शेप आणि व्हॉल्यूम याविषयी माहिती सांगते. सॉलिड्सचं एक्झाम्पल अ पीस ऑफ आयर्न, लोखंडी तुकडा. आता याच्या शेपविषयी हॅज अ शेप ऑफ इट्स ओन, याला स्वतःचा आकार असतो. तो चौकोनी असेल तर चौकोनी दिसतो, त्रिकोणी असेल त्रिकोणी दिसतो. रिटेन शेप ऑन मॅटर नो मॅटर हाऊ इट इज केप. तो कसाही ठेवला तरी त्याचा आकार कायम राहतो. लिक्विडचं एक्झाम्पल वॉटर, स्पिरिट, ऑइल. याच्या शेपविषयी डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, याला स्वतःचा आकार नसतो. टेक्स द शेप ऑफ द कंटेनर, भांड्याचा आकार ते घेत असतात. दूध आपण ज्या भांड्यात ओततो त्या भांड्याचा आकार दूध घेते. एअर, गॅसेसचं एक्झाम्पल. याच्या शेपविषयी डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, याला स्वतःचा आकार नसतो. ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस, उपलब्ध असलेली सर्व जागा ते व्यापतात. आता सॉलिडचं व्हॉल्यूमविषयी माहिती सांगते. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. हॅज अ डेफिनाईट व्हॉल्यूम म्हणजे याला ठराविक आकारमान असते. सॉलिड्स लाईक शुगर, सँड व्हेन पोअर्ड ऑन अ फ्लॅट सरफेस फॉर्म अ हीप. साखर, वाळू असे जे स्नायू पदार्थ आहेत ते सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो. आता लिक्विड्सच्या व्हॉल्यूमविषयी सांगते. त्याचं एक्झाम्पल आहे वॉटर, स्पिरिट, ऑइल. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, त्याला ठराविक आकारमान असते. ऑक्युपाईज डेफिनाईट पोर्शन ऑफ अ कंटेनर, भांड्यातील ठराविक जागा ते व्यापतात. स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग, फ्लोज डाऊनवर्ड्स अलॉंग अ स्लोप. पृष्ठभागावर जर ओतले तर ते उताराच्या दिशेने वाहतात, पसरतात. पृष्ठभागाचा ते आकार घेत असतात. गॅसेसचं एक्झाम्पल एअर. व्हॉल्यूम डज नॉट हॅव अ डेफिनाईट व्हॉल्यूम, ठराविक आकारमान नसते. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर इट्स व्हॉल्यूम अल्सो चेंजेस. ठराविक आकारमान नसते. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केले त्याचे आकारमान कमी जास्त होते. पॉईंट हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस. उष्णता दिल्यानंतर स्थायूंचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होत असते. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gaseous to liquid and liquid to solid state. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूत रूपांतर होते. चेंजेस ऑफ स्टेट. सॉलिडला हीट दिल्यानंतर लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असतं. लिक्विडला हीट दिल्यानंतर त्याचे गॅसमध्ये कन्वर्ट होत असते. ऑन द अदर हँड, व्हेन सबस्टन्स कूल देन गॅस इज कन्वर्टेड इन टू लिक्विड स्टेट
liquid is converted into solid state.